तर राज्यावरचं हे पूरस्थितीचं संकट अजूनही सरलं नाहीये, पण दुर्दैवानं याचं राजकारण करायला राजकारणी अजिबात कमी पडलेले नाहीयेत। पूरसंकट डोक्यावर असताना उद्धव ठाकरेंनी आपला दसरा मेळावा रद्द करावा असा सल्ला भाजपकडनं देण्यात आला। पण हा सल्ला केवळ ठाकरेंनाच का दिला? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एकनाथ शिंदेंना सल्ला द्यावासा भाजपला का वाटलं नाही असा प्रश्न आता या निमित्तानं विचारला जातोय। बघूया। दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू। शिंदेंचा दसरा मेळावा त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे। मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे। तर उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नुमानीला बोलवलं पाहिजे, असदुद्दीन ओवेसींना बोलवलं पाहिजे, राहुल गांधी यांना बोलवलं पाहिजे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता, राज्यावरचं पूरस्थितीचं संकट अजूनही सरलं नाही, पण दुर्दैवानं याचं राजकारण करत राजकीय चिखलफेक मात्र सुरू झाली। दसरा मेळाव्याचं निमित्त साधत टीकेचे बाण सुटायला लागले। उद्धव ठाकरेंनी आपला दसरा मेळावा रद्द करत पूरग्रस्तांना मदत करण्याचा सल्ला भाजपकडून देण्यात आला। त्यामुळे यावरून खासदार संजय राऊतांनी निशाणा साधत शिंदे गटानं गुजरातमध्ये जाऊन मेळावा घ्यावा असा टोला लगावला। आझाद मैदानामध्ये चिखल आहे, बरोबर आहे, पावसामुळे झालंय, परंतु हे मेन जे काही विषय जो आहे की तिथल्या भागातल्या लोकांना मदत करणं, तिथल्या भागातल्या लोकांना कार्यकर्त्यांना इकडे न बोलवतात तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळवून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात। आणि दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू। शिंदेंचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे। गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे। आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं, ते कुठे सामना घेऊ पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होतोय। पण भाजपानं मेळावा रद्द करण्याचा सल्ला केवळ ठाकरेंनाच का दिला? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एकनाथ शिंदेंना का दिला नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। आमचा काय संघाचा दसरा मेळावा नाही आहे की कमलताई गवईंचं नाव टाकून त्यांना बोलवलं, मग ह्यांना बोलवलं, मग काँग्रेसवाल्यांना बोलवलं, मग त्यांना बोलवलं। एक परंपरा आहे दसरा मेळाव्याला, त्या परंपरेचं पूर्ण पालन केलं जाईल। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होत नाही। ती परंपरा व्यासपीठावरची सुद्धा असते आणि त्या योजनेची सुद्धा असते। तर उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नुमानीला बोलवलं पाहिजे, उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवलं पाहिजे आणि उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला राहुल गांधी यांना बोलवलं पाहिजे। ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गटानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिलेत आणि हिरवी पिल्लावळ माजवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडनं केला जातोय। दसरा मेळाव्यावरून सत्ताधारी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत हमरीतुमरी सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी हा मेळावा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांना द्यावेत असा उपरोधिक सल्ला भाजपने दिलाय। तर मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या ज्या जाहिराती केल्या त्याचा खर्च तुम्ही पूरग्रस्तांना द्यायला हवा होता असे प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिलं जात आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला सल्ला देण्याची कुठली गरज नाही। शिवसेना आजच नाही तर गेली 60 वर्ष ज्या ज्या ठिकाणी आपत्ती होते, ज्या ठिकाणी गरज लागते त्या ठिकाणी शिवसेना स्वतःहून धावून जातो आणि स्वतःहून आपल्या देशातली मदत करते। हा शिवसेनेचा इतिहास आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची एवढी धास्ती भाजपला का? खरं तर आपण बघितलं असाल की काल शिंदे गटाच्या शिवसेनेला हा सल्ला देणं त्यांचं योग्य आहे। आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल।
दसरा मेळाव्यामध्ये प्रखर विचार मांडले जात होते, पण अलीकडे उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले पीजे मारतात आणि त्यांनी दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला. उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे रोज लोकांवरती शिव्या देऊन घसरण्याचं काम करतात. त्यामुळे उबाठांनी घसरा मेळावा साजरा करावा. शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना राजकीय नेत्यांना त्यांच्या दसरा मेळाव्याची पडली. ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप नेत्या पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांचा मेळावा पार पडतोय. मात्र कुणीही आपला मेळावा रद्द करण्याचं साधं सौजन्य दाखवलं नाही. 1 वर्ष मेळावा नसता झाला तर काय बिघडलं असतं? राज्यावरील संकटापेक्षा राजकारण अधिक प्रिय आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.